नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे चेअरमन असलेला इंदापूर सहकारी साखर कारखाना, या साखर कारखान्याला 32 कोटीचा दंड साखर आयुक्तांनी केलाय. तसंच FRP मध्ये 185 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप विठ्ठल पवारराजे यांनी केलेला आहे. त्याचबरोबर साखर आयुक्तांनी सुद्धा काही आदेश दिलेले आहेत चौकशी बाबतीत. तर या सगळ्या प्रकरणाची आज आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे कारखाना आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील यांनी 1985 साली या कारखान्याची निर्मिती केली. 92ला त्याचे गाळप केलं. हा कारखाना अतिशय उत्कृष्ट दर्जाचा त्यांच्या कार्यकाळात चालला, परंतु हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकाळात या कारखान्याला गळाटी आली. आज रोजी तो बोत्रे पाटील यांच्या ओंकार शुगर या ग्रुपला चालवायला दिला गेलेला आहे आणि तो चालवायला सुद्धा बेकायदेशीर दिला गेलाय असा काही शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे. त्यामध्ये विठ्ठल पवारराजे असतील किंवा बाबा दवडे असतील भिगवणचे, अशा मंडळींना आरोप केलेला आहे की कारखानाच बेकायदेशीर चालवाय दिला गेलेला आहे. कारखान्याला 32 कोटीचा दंड बसलेला आहे. त्याचबरोबर FRP लपवली गेलेली आहे. FRP लपवून शेतकऱ्याचे 185 करोड रुपयाचा अपहार केला आहे वगैरे असे बऱ्याच त्यांनी तक्रारीमध्ये विसंबूत मुद्दे मांडलेले आहेत. तर प्रशासनानं सुद्धा म्हणजे साखर आयुक्तांनी सुद्धा जे काही आदेश दिलेले आहेत चौकशीचे वगैरे, तेच आज आपण बघणार आहे. त्याची सगळी पत्र माझ्याकडे आहेत की काय चौकशीचे आदेश दिलेले आहेत, तर कारखान्यामध्ये कसा घोटाळा झालेला आहे, या तक्रारदारांचे नेमके काय आरोप आहेत, त्यांनी ज्या काय बाईट दिलेल्या आहेत पत्रकारांना त्या सुद्धा आपल्याकडे आहेत. त्या सुद्धा आज आपण बघणार आहोत. तर याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. इंदापूर तालुक्यातला कर्मयोगी सहकारी साखर कारखाना हा आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा कारखाना निर्माण केला. संस्थापक अध्यक्ष म्हणून शंकरराव बाजीराव पाटील यांचं या कारखान्याचं नाव आहे कारखान्यावरती. आणि तसंच त्यांच्या निधनानंतर या कारखान्याचं नामकरण सुद्धा झालं. त्या काळामध्ये तो कारखाना इंदापूर सहकारी साखर कारखाना होता गागरगाव, आणि आता तो कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना झालेला आहे. हर्षवर्धन पाटील हे गेले 18.5 वर्ष झालं महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. त्यामध्ये सहकार मंत्री असेल, रोजगार रोह्यो मंत्री असेल, असे विविध खात्याचं मंत्रिपद त्यांनी भूषवलेलं आहे. परंतु इंदापूर म्हणजे आपल्याच तालुक्यातला, आपल्याच ताब्यात असलेला सहकारी साखर कारखाना मात्र त्यांच्याकडनं तो चांगल्या पद्धतीनं कधीही चालवता आला नाही त्यांना. तो कारखाना तोट्यामध्ये घातला. आज रोजी त्या कारखान्यावरती अनेक कोटीचं कर्ज आहे आणि तो कारखाना बोत्रे पाटील यांचा जो ओंकार स्वर ग्रुप आहे, या ओंकार ग्रुपला तो कारखाना चालवायला दिलेला आहे. आता हा कारखाना बेकायदेशीर चालवायला दिलेला आहे असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामध्ये शेतकरी विठ्ठल पवारराजे असतील, बाबा दवडे असतील, किंवा त्यांचे अजून जे सहकारी आहेत फलपले असतील, किंवा इतर सहकारी जे काही अजून राहिलेले असतील सहकारी, तर या सहकाऱ्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा या कारखान्यामध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे आणि या कारखान्याच्या चौकशीचे आदेश सुद्धा साखर आयुक्तांनी दिलेले आहेत. आता साखर आयुक्तांनी आदेश देताना त्या आदेशाची प्रत सुद्धा आपल्याकडं आहे. त्यामध्ये कारखान्याने FRP अदा केली नाही वगैरे असं म्हटलेलं आहे. बघा, 100% शेतकऱ्यांना FRP म्हणजे शेतकऱ्यांना जी FRP देण्यात आली, ही FRP मध्ये सुद्धा घोळ झालेला आहे. आणि कलम म्हणजे संचालक मंडळ जे या कारखान्यावरती आहे, हे संचालक मंडळ कलम 88 नुसार बरखास्त करावं असं सुद्धा या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे. आता नेमका ह्या सगळ्या शेतकऱ्यांचा मुद्दा नेमका काय आहे ते सुद्धा आपण पहिलं जाणून घेऊया. हा कारखाना कर्मयोगी सहकारी बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना, हा हर्षवर्धन पाटील हे या कारखान्याचे चेअरमन आहेत. हा कारखाना भाडे तत्वावरती ओंकार ग्रुप म्हणजे बाबू बोत्रे पाटील यांना दिलेला आहे असंही सांगण्यात येतं. परंतु या शेतकऱ्यांचे आरोप नेमके असे आहेत की
कारखान्यानं 6,62,499 मेट्रिक टनाचं गाळप केलेलं आहे. हे गाळप बेकायदेशीर केल्यामुळे कारखान्याला 33 कोटींचा दंड मारला, परंतु वसूल मात्र 11,21,00,000 एवढाच केलेला आहे. 185 कोटीची FRP थकबाकी असताना शेतकऱ्यांना पैसे दिल्याचे साखर आयुक्ताला खोटा अहवाल दाखवला गेलेला आहे. म्हणजे FRPची जी रक्कम आहे ही शेतकऱ्यांना दिली असं दाखवलं गेलेलं आहे, परंतु ही रक्कम दिली गेलेली नाही असाही या सगळ्यांचा आरोप आहे. त्याचबरोबर विठ्ठल पवार राजे जे शेतकरी आहेत त्यांचं असंही म्हणणं आहे की साखर आयुक्त, रिजवान साखर आयुक्त, पुन्हा जॉईंट डायरेक्टर हे जे वरिष्ठ सगळे असतील, समजा अमित शहा वगैरे आहेत, यांच्याकडं या प्रकरणाचा पाठपुरावा करून या संचालक मंडळ बरखास्त करावं अशी ही मागणी केलेली आहे. आता एकंदरीत असं म्हणणं आहे यांचं की ह्या हर्षवर्धन पाटील आणि बोत्रे पाटील यांनी संगनमत करून शेतकऱ्याच्या पैशावरती दरोडा घातलेला आहे. त्यामुळे यांच्यावरती IPC 420, 419, 120B म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, तसंच 1966 अंतर्गत कारवाई करावी असं सुद्धा त्यांचं जे निवेदन आहे यामध्ये म्हटलेलं आहे. तर आता या कारखान्याला जो दंड केला गेलेला आहे कारखान्याला, तर त्या दंडाची प्रत सुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे. आपल्या स्क्रीनवरती सुद्धा मी ते दाखवणार आहे. तर ही सगळी पत्र सुद्धा माझ्याकडे सगळी उपस्थित आहेत. खामीचं म्हणजे कारखान्यावरती एकंदरीत बोजा मोठ्या प्रमाणामध्ये झाला हे आपणा सर्वांना माहीतच आहे. कारखान्याला बघा दंड जो मारलेला आहे 33 कोटीचा मारला होता, परत 22 कोटीचा दंड मारलेला आहे. हे पत्र त्या दंडाचं आहे, हे आपण पाहू शकता दंडाचं. त्याचबरोबर बघा इतर वेगवेगळी पत्र आहेत ही आपण पाहू शकता साखर आयुक्तांची. म्हणजे असं होतंय का की हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेल्या ज्या कोणतीही संस्था असेल ती संस्था मोडखळीस येते का? म्हणजे जसं की आपण दूध संघाबाबतीत गणित बघितलं की दूध संघ जो इंदापूर तालुक्यातला दूध संघ हा सुद्धा काहीसा तोट्यामध्ये गेला. त्यानंतर इंदापूर सहकारी साखर कारखाना असेल तो सुद्धा तोट्यामध्ये गेलाय. त्याचबरोबर निरावेमा सहकारी साखर कारखाना असेल तो सुद्धा तोट्यामध्ये गेलेला आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी हर्षवर्धन पाटील हे मंत्री असतानाच्या कार्यकाळामध्येच सगळ्या घडलेल्या आहेत. म्हणजे हे का ते दुसरं एक पत्र माझ्याकडे आहे की साखर आयुक्ताला जो अहवाल दिला गेला आणि त्याबाबत जे पत्र पाठीमागं सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता की बाबा दवडे म्हणून बिगवण या ठिकाणचे शेतकरी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं सुद्धा असं म्हणणं होतं की कारखान्यामध्ये फार मोठा घोटाळा झालेला आहे. त्यांनी अनेक वेळा साखर आयुक्तांकडे सुद्धा उपोषण आंदोलनं केली होती. त्या काळात सुद्धा काही चौकशा सुरू होत्या, परंतु पुढं काय झालं हे अद्याप कळलेलं नाही. म्हणजे त्या चौकशा नावापुरत्या फक्त राहिल्या गेल्या काय की काय असंही आपल्याला म्हणता येईल. आता ह्याच्यामध्ये पुन्हा हे जे कार्यकर्ते आहेत किंवा शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी पुन्हा साखर आयुक्त तसंच कोर्टाचा दरवाजा ठोठवायला सुरुवात केलेली आहे. जर ह्या चौकशा व्यवस्थित पार पडल्या नाहीत तर मात्र आम्ही आंदोलनाचा वेगळा पवित्रा घेऊ असं सुद्धा यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं. पाठीमागच्या याच्यामध्ये आपण बँकेचा सुद्धा व्हिडिओ बनवला होता. इंदापूर सहकारी बँक आहे, त्या बँकेचं एक खातेदार होता आणि त्या खातेदारावरती कशा पद्धतीनं अन्याय केला गेला त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. खातेदाराचं मत होतं की मी कर्ज एवढं घेतलं आणि एवढं भरलं गेलेलं आहे, परंतु बँकच्या काही अधिकाऱ्यांना माझी प्रॉपर्टी घ्यायची आणि त्यामुळे ते माझं जाणीवपूर्वक जो बँकेचा व्यवहार आहे ते मिटवत नाहीत असंही मत होतं. आता ह्या कारखान्याच्या चौकशीबाबत सुद्धा असंच झालेलं आहे. आता
कारखाना हा भाडे तत्वावरती चालवायला दिला गेलेला आहे, परंतु भाडे तत्वाचा जो करार आहे हा अद्याप बाहेर आलेला नाही की तो कसा चालवायला दिला, काय चालवायला दिलाय. हा भाडे करार बाहेर आणणं गरजेचं होतं. तसंच हर्षवर्धन पाटलांनी स्वतःहून सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं होतं की हा बाबा भाडे करार आहे, आपला कारखाना एवढ्या एवढ्या महिन्याला पैसे ठरलेले आहेत किंवा 6 महिन्याला एवढे ठरलेत किंवा वर्षाला एवढे ठरलेत आणि अशा पद्धतीनं तो भाड्याने दिलेला आहे, हे शेतकऱ्यांना सांगणं गरजेचं होतं. परंतु एकाही शेतकऱ्याला न सांगता फक्त संचालक मंडळाची परस्पर परवानगी घेऊन हा कारखाना भाडे तत्वावरती दिला गेला असं सांगण्यात आलं, परंतु त्याचा भाडे करार सुद्धा बाहेर आलेला नाही. त्याचबरोबर असे कारखान्यावरती आरोप या अगोदर लक्ष्मण तात्या गुणवरे हे सुद्धा प्रगतशील बागायतदार आहेत आणि त्यांचा सुद्धा कारखान्याबाबतचा दांडगा असा अभ्यास आहे. त्यांनी सुद्धा अनेक वेळा कारखान्यामध्ये जो गैरप्रकार चालतो ते मांडण्याचं काम केलं होतं. म्हणजे सहकारी संस्था ह्या शेतकऱ्यासाठी असतात आणि शेतकऱ्याच्या संस्था ह्या मोडून खाण्याचं काम काही पुढारी वर्ग करत असतात. आता महाराष्ट्रामध्ये हाच एकमेव कारखाना असा नाही की तो तोट्यामध्ये आहे. जेवढे सहकारी साखर कारखाने आहेत तेवढे सहकारी साखर कारखाने ज्या त्या गावच्या ज्याच्या ताब्यात आहे त्या पुढाऱ्याने त्या कारखान्याची वाट लावून टाकलेली आहे, म्हणजे तो कारखाना तोट्यात घातलेला आहे. असाच इंदापूरचा सुद्धा इंदापूर सहकारी साखर कारखाना आहे. ज्यावेळेस शंकरराव बाजीराव पाटील होते त्यावेळेस त्या कारखान्यावरती 1 रुपयाचं कर्ज नव्हतं, उलट त्या कारखान्याच्या 100 कोटी रुपयाच्या एफडी ठेवलेल्या होत्या. हर्षवर्धन पाटील या कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतर मात्र या कारखान्यावरती कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि हा कारखाना बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला होता. परंतु आता तो एकंदरीत बंदच पडल्यासारखा झाला होता, परंतु तो बोत्रे पाटील यांना चालवाय दिल्यामुळं तो या वर्षी त्याचं गाळप 6-6.5 लाखापर्यंत तरी जाऊन टेपलं. परंतु गेल्या वर्षी मात्र 2 लाखावरच ह्याचं गाळप अडकलेलं होतं. आता तो 6 लाखावरती गेलेला आहे. आता परिस्थिती अशी झालेली आहे की 185 कोटी रुपयाची थकबाकी आहे शेतकऱ्यांची. ही 185 कोटीची जी थकबाकी आहे ही थकबाकी अजून तरी दिली गेलेली नाही, परंतु ती थकबाकी दिली असं दाखवण्यात आलेलं आहे, असाही आरोप या सगळ्या शेतकऱ्यांचा आहे. त्याचबरोबर कारखान्यामध्ये जे काही घोटाळे सुरू आहेत, जे काही झालेलं आहे हे सुद्धा चौकशी करावी अशी काहीची मागणी सुद्धा. कारभाराची चौकशी केल्यानंतर मात्र सत्य हे सगळं बाहेर येईल. आता यामध्ये आरोप जे केलेले आहेत हे बरेच गंभीर असे आरोप कारखान्यावरती केलेले आहेत आणि ह्याचे पुरावे सुद्धा या सगळ्या शेतकरी नेते जे आहेत, हे जे कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांकडे पुरावा सुद्धा असल्याचं त्यांनी म्हणलेलं आहे आणि हे पुरावे त्यांनी साखर आयुक्ताकडे देऊन या कारखान्याची चौकशी केली जाईल असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर निवेदन जे आहेत ते सोयीस्करपणे पाठवली जातात की इकडं तिकडं ते अमित शहा कृषी मंत्री यांच्यापर्यंत दिलेले आहेत. अधिकार आयुक्त ह्याच्यावरती काय निर्णय घेत आहेत, हे जे चौकशी लावलेली आहे कारखान्याबाबत जी अनियमितता झालेली आहे, या अनियमिततेबाबत कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्तीबाबत साखर आयुक्त निर्णय घेतील का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तसंच वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा मुख्यमंत्री फडणवीस यामध्ये लक्ष घालतील का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.